दौंडमधील कला केंद्रामध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून या प्रकरणी 7 जणांची चौकशी करण्यात आली आहे। अंबिका कला केंद्राचे मालक अशोक जाधव यांची चौकशी करण्यात आली आहे। तसंच कला केंद्रातील 6 महिलांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचं पथक आरोपींच्या शोधासाठी तयार करण्यात आलंय। कला केंद्रात चौघांनी गोळीबार केल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय आणि त्यामुळे चौघांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येतोय। पुण्यातील दौंडमधील कला केंद्रातील सत्ताधारी आमदाराच्या भावाकडून गोळीबार करण्यात आला होता असा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय। कला केंद्रात गोळीबार झाल्याची बातमी झी24 तासनं लावून धरली आणि त्यानंतर पोलिसांनी वेगानं तपास करून गुन्हा दाखल केलेला आहे। तेथील जे मॅनेजर आहेत बाबासाहेब आमदारे यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता दिनांक 21 तारखेला रात्री 10:30 ते 11:30च्या दरम्यान अंबिका कला केंद्र या ठिकाणी हवेत फायर झाल्याची घटना घडलेली आहे। त्या अनुषंगाने बाबासाहेब आमदारे अंबिका कला केंद्राचे मॅनेजर यांनी पोलीस स्टेशनला येऊन रीतसर फिर्याद दिलेली आहे। त्यामध्ये बाबासाहेब मांडेकर, गणपत जगताप आणि चंद्रकांत मारणे व त्यांच्यासोबत एक अनोळखी इसम असे हे त्या कला केंद्रामध्ये संध्याकाळी 7:30 वाजता गेलेले होते आणि रात्री 11:30च्या सुमारास त्यांनी त्या ठिकाणी हवेत फायर केलेला आहे। सदर घटनेच्या अनुषंगाने यामध्ये कोणीही जखमी नाही किंवा कुणावरही फायर केलेला नाही आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। हे प्रकरण दाबण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही। आम्हाला जेव्हा माहिती मिळाली तेव्हा एकूण 3 कला केंद्र या भागामध्ये आहेत ज्यांना शासन परवाना आहे। तिन्ही कला केंद्रावर जाऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 173(3) प्रमाणे पोलीस गेले 24 आवर याच्यामध्ये इन्क्वायरी करत आहेत। त्यामुळे दाबण्याचा प्रश्न येत नाही। याच्यामध्ये आत्तापर्यंत आमच्याकडे कुणी विक्टिम आलं नव्हतं, कंप्लेनंट आलं नव्हतं किंवा फायरिंग झाल्याची माहिती कुणी पुढे येऊन आम्हाला देत नव्हतं। हा दाबण्याचा कुठलाही प्रकार नाही आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे दौंडमधील अंबिका कला केंद्रामध्ये गोळीबार झाल्यासंदर्भातलं त्यावर एक नजर टाकूया। अंबिका कला केंद्रात गोळीबार झालाय। आमदाराच्या भावाकडून गोळीबार करण्यात आला। गोळीबारात एक तरुणी जखमी झाली। कला केंद्रात डान्स सुरू असताना गोळीबार झालाय। गाण्यावरून कला केंद्रात वाद झाल्याची माहिती मिळते। चौकशीसाठी कला केंद्राच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। कला केंद्रातील 6 महिलांची ही चौकशी करण्यात आली आहे।